हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत 10 डिसेंबर 2025 च्या एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाच्या चालू घडामोडी. सुरुवात करूयात. पॉइंट 1 ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड फॉर फॉर ॲनिमल वेलफेअर 2025. अनंत अंबानी यांना 8 डिसेंबर 2025 रोजी ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड फॉर ॲनिमल वेलफेअर हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना वन्यजीव संरक्षण आणि प्राणी कल्याणासाठी त्यांच्या वनतारा प्रकल्पातील कार्याबद्दल जाहीर झालाय. कारण महत्वाचं आहे, वनतारा प्रकल्पातील त्यांचं जे कार्य आहे, वन्यजीव संरक्षण आणि प्राणी कल्याण त्याबद्दल त्यांना जाहीर झालाय. ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड फॉर ॲनिमल वेलफेअर अनंत अंबानी. ग्लोबल ह्युमन सोसायटी अमेरिका यांच्याकडून देण्यात येणारा पुरस्कार आहे ग्लोबल ह्युमन सोसायटी अमेरिका. हा पुरस्कार मिळवणारे अनंत अंबानी आशियातले पहिले आणि त्याचबरोबर जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. 100% परीक्षेसाठी येणारा पॉइंट आशियातील पहिले आणि जगातील सर्वात तरुण. तर वनतारा काय आहे ते पाहूयात. वनताराची सुरुवात 26 फेब्रुवारी 2024 ला झाली. उद्घाटन त्याचं नंतर पुढच्या म्हणजे ह्या वर्षी 2025 ला 4 मार्च 2025 ला झाले. नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. 3500 एकरामध्ये त्याचं क्षेत्र आहे. जामनगर, गुजरात येथे असलेला रिलायन्स फाउंडेशनचा एक प्राणी बचाव आणि पुनर्वसन प्रकल्प आहे. जखमी, बेघर आणि शोषित प्राण्यांना उपचार आणि निवारा देऊन त्यांचं पुनर्वसन करणं प्रकल्पाचा उद्देश आहे. आणि ह्याची संकल्पना अनंत अंबानींची स्वतःची आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं निधन. 1 जून 1930 चा जन्म आहे. 8 डिसेंबर 2025 ला निधन झाले. बाबासाहेब पांडुरंग आढाव पूर्ण नाव आहे. आयुर्वेद आणि वैद्यकशास्त्राची पदवी त्यांच्याकडे होती. जातीभेदाविरुद्ध त्यांनी एक गाव एक पानवठा या क्रांतिकारी चळवळीचं नेतृत्व केलं. त्यानंतर दुसरा पॉइंट, हमाल पंचायतीची स्थापना केली आणि या माध्यमातून पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केलं. त्यानंतर त्यांचं साहित्य बघूयात. एक गाव एक पानवटा, सत्यशोधनाची वाटचाल, सुंबरान आणि हमाल पंचायत. 2006 चा पुण्यभूषण पुरस्कार आहे. मॅन ऑफ द इयर द वीक मासिकाचा पुरस्कार त्यांना मिळालाय आणि टाइम्स ऑफ इंडियाचा सोशल इम्पॅक्ट जीवन गौरव आहे 2011 चा. पुण्यभूषण 2006, मॅन ऑफ द इयर आणि टाइम्स ऑफ इंडियाचा जीवन गौरव. पुढचा पॉइंट आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR या प्रक्रिया अंतर्गत मतदार यादीचं 100% डिजिटायझेशन पूर्ण करणारं राजस्थान देशातील पहिलं राज्य ठरलंय. व्हेरी 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 IMP प्रश्न. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR प्रक्रिया अंतर्गत मतदार यादीचं 100% डिजिटायझेशन पूर्ण केलं राजस्थाननं. त्यानंतरचा पॉइंट आहे, 11वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल ISSF जो आहे तो पंचकुला हरियाणामध्ये चालू आहे. 6 ते 9 डिसेंबर 2025 आणि आवृत्ती त्याची 11वी आहे. पंचकुला हरियाणामध्ये 11वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल ISSF. यावर्षीची थीम आहे, विज्ञान से समृद्धी फॉर आत्मनिर्भर भारत. विज्ञान से समृद्धी फॉर आत्मनिर्भर भारत ही 11व्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल ISSF ची या वर्षीची थीम आहे. विज्ञान से समृद्धी फॉर आत्मनिर्भर भारत. नंतरचा पॉइंट आहे, जगातील सर्वात मोठा फास्ट पेमेंट सिस्टीम म्हणून IMF न नुकताच जो अहवाल जाहीर केलाय डिसेंबर 2025 ला, त्या अहवालानुसार UPI ला जगातील सर्वात वेगवान आणि मोठं रिटेल फास्ट पेमेंट सिस्टीम म्हणून मान्यता दिली. IMF ची मान्यता मिळाली आहे. UPI ला जगातील सर्वात वेगवान आणि मोठं रिटेल फास्ट पेमेंट सिस्टीम. हा पण परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत IMP पॉइंट आपल्याला सांगता येईल. या IMF च्या अहवालानुसार जागतिक व्यवहारांपैकी 49% व्यवहार हे UPI द्वारे होतात. 49% 49% व्यवहार UPI. UPI काय आहे तर भारतीय रिअल टाइम डिजिटल पेमेंट प्रणाली आहे आणि 2016 ची त्याची सुरुवात आहे. त्यानंतर UPI चा फुल फॉर्म काय आहे? युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस हा त्याचा फुल फॉर्म आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI न त्याचा विकास केलाय. एकाच मोबाईल ॲप मधून बँक खात्यात त्वरित पैसे हस्तांतरित करण्याचा
त्याचा उद्देश आहे.